शिर्डी शहरातल्या विविध भागांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सव प्रारंभ झाला असून श्री साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीनं देवीमातेच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढत स्थापना करण्यात आली। यावेळी शिर्डीसह पुणे आणि विविध शहरातील ढोल पथकांचा या मिरवणुकीमध्ये सहभाग पाहायला मिळाला। सध्याच्या परिस्थितीवर महिलांच्या हातातील फलकाद्वारे संदेशही देण्यात आले। तोफेचे बार, ढोल ताशे आणि पारंपरिक वाद्यानं देवीचे यावेळी मोठ्या उत्साहात आगमन करण्यात आलं असून यावेळी साई द्वारकामाई प्रतिष्ठानचे ताराचंद कोते यांनी या उत्सवानिमित्त अधिक माहिती दिली। सर्वप्रथम घटस्थापनेच्या परिसरातील शिर्डीतील सर्व महिलांना तसेच नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। साई द्वारकामाई प्रतिष्ठानच्या वतीनं यावर्षी अतिशय आनंदात, अतिशय हर्षोल्लासात या ठिकाणी आम्ही देवीची घटस्थापना आज करणार आहोत। कोरोनाच्या नंतर आणि कोरोना काळात आपल्या परिसरातील महिलांना या घटस्थापनेचा जो आनंद असतो, देवीची जी भक्ती असते ती करण्यास गेल्या 5-6 वर्षापासून मिळाली नाही। खूप महिलांचा आणि आमच्या परिसरातील नागरिकांचा आम्हाला या ठिकाणी फोन आले। त्यांनी आवर्जून सांगितलं की यावर्षी आपल्या देवीची घटस्थापना आपण करावी आणि 9 दिवस आपल्या परिसरातील महिलांना, मुलींना, सर्व नागरिकांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी आपण या वर्षीची नवरात्र उत्सव चांगली आणि मोठ्या स्वरूपात अतिशय उत्साहात साजरी करूया यासाठी आपण सर्वांनी नियोजन करावे। तेव्हा मग सर्व महिला, सर्व आमच्या प्रतिष्ठानचे सर्व सदस्य हे आम्ही 1-2-3 मीटिंगा या संदर्भात घेतल्या। तर महिलांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाल्यामुळे आम्ही यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं। प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांनी, सर्व सदस्यांनी, परिसरातील आमच्या सर्व मोठ्या मान्यवरांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य या घटस्थापनेसाठी केलं। 9 दिवस आम्ही वेगवेगळे कार्यक्रम या आमच्या उत्सवात घेणार आहोत। तसेच दररोज फक्त महिला आणि मुलींसाठी दांडिया या ठिकाणी होणार आहे। तसेच मोठमोठे बक्षीस आम्ही दररोज या ठिकाणी लकी ड्रॉच्या मार्फत या महिलांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे आज आमच्या सर्व मित्रांच्या वतीनं या ठिकाणी पुण्यातील सुप्रसिद्ध असं शिवशक्ती ढोल पथक या ठिकाणी आलेलं आहे। अतिशय सुंदर अशा आवाजात ते या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहे। 80 मुलं आणि मुली या पथकामध्ये सामील आहेत आणि अतिशय सुंदर असा ढोल पथक या आमच्या मिरवणुकीमध्ये असल्यामुळे आमच्या महिलांना, आमच्या सर्व सदस्यांना आणि परिसरातील नागरिकांना याचा मोठा आनंद घेता येत आलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही महिलांसाठी नारी शक्ती आणि नारी आपल्याला या शिर्डीतून महिला सशक्तीकरण, महिला कशी सशक्त होईल या उद्देशाने आम्ही या ठिकाणी काही पाट्या या मिरवणुकीमध्ये लावलेल्या आहे। काही स्लोगन या मिरवणुकीमध्ये आम्ही ते महिलांच्या हातामध्ये आहे, जेणेकरून महिलांचं सशक्तीकरण व्हावं। त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलाने जे काही मागच्या आठवड्या 15 दिवसापूर्वी जो बदलापूरमधील घटनेचा जो आरोपी होता त्याचा जो एन्काउंटर केला त्याबद्दल महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि महिलांनी त्या प्रकारचे पोलीस प्रशासनाचे आभार या बॅनरच्या माध्यमातून मानलेले आहे। तेव्हा नारी शक्ती आणि आपल्या कुटुंबातील स्त्री ही काय करू शकते आणि त्या स्त्रीनं या समाजामध्ये त्या स्त्रीचा मान कसा ठेवला जावा या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही हा संदेश देत आहोत। गेल्या 4-5 दिवसापासून सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनल असेल, या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं दैवत सद्गुरू साईबाबांचा काही अपवृत्तीचे लोक या ठिकाणी बाबांचं कायमच बदनामीचं षडयंत्र करत असतात। साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश, साईबाबांचा सत्ता मालिक हा संदेश हा सर्व जगामध्ये पोहोचलेला आहे। काही अपप्रवृत्तीच्या लोकांना, काही भ्रष्ट लोकांना हे साईबाबांचं एवढा मानपान भेटत नसल्यामुळे या ठिकाणी साईबाबांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने बदनाम करण्याचं षडयंत्र समाजातील काही कटकारस्थानी लोक करत असतात। त्याला माझा या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही असा संदेश दिलेला आहे की आमचे साईबाबा हे मोठे संत होते। त्यांनी आपल्या या समाजासाठी, समाजातील गोरगरीब लोकांसाठी जे काही या ठिकाणी त्यांनी नियम घालून दिलेले होते, श्रद्धा आणि सबुरी, तसेच
एस9 मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.